काय रे, कशावर एवढा नेम धरून बसला होतास तू? कुठे तरी लागली होती? कशावर नाही सुधाई, जर का एखाद्याच्या मनातलं ओळखायचं असेल, त्याच्याशी बोलायचं असेल, तर कुठली भाषा वापरतात? का कुणाच्या मनातलं ओळखायचंय? नाही, कुणाशी बोलायचं? एखादी छानशी मैत्रीण वगैरे? काय सुधाई, असं नाहीये, खरंच नाहीये. मी तुला नाही का सांगणार? मला आईच्या मनाशी बोलायचं. तिच्या मनातलं जर का मला आधीच कळलं ना, 90% प्रॉब्लेम आधीच सॉल्व्ह कळलं. मला कळतच नाही ग तिच्या मनात. अगदी शेवटपर्यंत काहीच कळत नाही की तिच्या मनात काय चाललं. कसं ठरणार ग आमचं भविष्य? तनू, पण तिने तिच्या मनातलं तुला स्पष्टपणे सांगितलं, अगदी स्वच्छपणे सांगितलं. मी आणि वीरेंद्रनी लग्न केलं तर तुला चालेल का? तूही तिला स्पष्टपणे हो किंवा नाही सांगून टाक. मग कशाला हवे कुणाच्या मनातलं ओळखायला? हा, असं नाहीये. मग ती हे मनापासून करते असं वाटतं तुला? नाही म्हणजे मला नाही वाटत. ती हे सगळं माझ्यासाठी करते. मला आयडेंटिटी मिळावी, मला वडिलांचं नाव मिळावं, म्हणून ती एक ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करते. क्षणभर आपण समजूया की तसंच आहे. पुढे काय? सुधाई, तिने काय किंवा कुणीही माझ्यासाठी तडजोड करावी असं मला नाही वाटत. किंबहुना मला नाही आवडणार. तिने माझ्यासाठी केलं काय किंवा मी तिच्यासाठी केलं, हे करण्याने जर का आनंद होणार असेल तर दोघांचाही फायदाच आहे. बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर. पण मग ह्याच्यावर काही तोडगा आहे का तुझ्याकडे? असेल तर सांग, हवं तर मी बोलते तिच्याशी. एकतर तिनं लग्न करायची वेळ आता टळून गेली. तरी ती आता केवळ माझ्या समाधानासाठी जर का लग्न करत असेल तर माझ्याबरोबर तिलाही समाधान मिळालं. आणि ते समाधान शिरोडकरांशी लग्न करून नाही मिळणार. सरका तिने नचिकेत काकाशी जर निशांतला विचारलं तो औषधं घेतोय का, तर मला म्हणतो हो म्हणून. जर मी त्याच्यावर पाळत ठेवली ना तर ते त्याला अजिबात आवडणार नाही. नाही नाही, त्याच्या लक्षात येईल असं तुम्ही काहीही करू नका. खरं म्हणजे अशा वेळी पेशंटच्या नातेवाईकांची कसोटी असते. म्हणजे बघा ना, त्याला सहानुभूती दाखवायची पण त्याची कीव करायची नाही, त्याच्यावर नजर ठेवायची पण त्याचा विश्वास गमावायचा नाही. तो काहीही बोलला, कसाही वागला तरी तो पेशंट आहे, आजारी आहे हे कायम लक्षात ठेवायचं. कसोटी असते खरी. खरं आहे तुमचं डॉक्टर.
एरवी निशान छान असतो, पण कधी कधी स्वतःला एकटाच खोलीत कोंडून काय घेतो, आरशासमोर उभं राहून हातवारे करत स्वतःशीच बोलत राहतो. कधी कधी इतक्या भसाभसा सिगरेटी ओढतो ना तो. डॉक्टर, हे सगळी लक्षणं. या मिस्टर महाजन, या बसा. आता कसं काय वाटतंय? आत्ता अहो डॉक्टर, मी तुम्हाला त्यावेळेलाच सांगितलं होतं की मला आता पूर्णपणे बरं वाटतंय. बरं काय, झकास वाटतंय म्हणा ना. मी आता पूर्णपणे बरा आहे. तुम्हाला विचारलं तर आवडणार नाही, पण औषधं घेताना तुम्ही? नियमितपणे, दररोज. हवं तर अनुला विचार. पण डॉक्टर, पुन्हा त्या औषधाचा विषय कशाला काढला तो? कारण असं की आपल्याला बरं वाटणं आणि आपण बरं होणं यात खूप फरक आहे. पण डॉक्टर, बरं झाल्याशिवाय बरं वाटेल कसं? मुद्दा म्हणून बरोबर आहे, पण याची जरा शास्त्रीय बाजूही समजून घ्या. बरं वाटायला लागणं हे बरं होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात असते. बरं होण्याला लागणारा वेळ हा बरं होण्याच्या प्रक्रियेपेक्षा थोडा अधिक काळ असतो. म्हणजे काय अधिक काळ? हां, म्हणजे अधिक काळ म्हणजे 6 महिने, वर्षभर. हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. हो हो, आठवतंय मला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्या वर्षभराची फी द्यायला सुद्धा तयार आहे, अगदी तुम्ही मी बरा झालो असं जाहीर करेपर्यंत. हो, बरोबर आहे. पण त्यावेळी मला औषधं घ्यायला लावू नका असंही तुम्ही म्हणाला होतात, हे मला आठवत आहे. पण डॉक्टर, तुम्ही सांगितल्यापासून मी आता ती घेतोय. मलाही या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे. मला फार कंटाळा आला. व्हेरी गुड. आता प्रश्न मिटला. आता तुम्ही दोघांनी मीटिंग बोलवा तुमच्या दोघांच्या सोयीनं आणि झपाट्यानं कामाला लागा. ओके? चलो, विश ऑल द बेस्ट. थँक्यू. चलो. एक मिनिट. हे काय? डॉक्टर, चेक. अरे, मीच आठवण करून दिली तिला. थँक्यू. टेक केअर. चलो, बाय. बाय. बाबा, थँक्स. विश यू ऑल द बेस्ट. आलेच मी. ये. आई, तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. हो, काय ग? आई, आज इतक्या वर्षानंतर निशान माझ्याबरोबर ऑफिसला येतोय. अरे वा, छान छान. आधी बोलली नाहीस ते मला? अगं, मी ठरवून ठेवलं होतं की आधी कुणालाही सांगायचं नाही. बरं, एक सांगू? हो, सांग. आई आई, एक मिनिट. हा, काय ग? आई, बाबा तयार. बाबांना सांग मीही तयार आहे. आणि 1 मिनिट बोलू नकोस, मी सुधाईशी बोलते. हा आई, सांग. हे बघ, आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदा आज तुझ्याबरोबर तो येतोय ऑफिसला. तेव्हा त्याला जरा ओवाळ, त्याचं तोंड गोड कर. हो, कल्पना चांगली आहे. ओवाळायचं कसं हे सांगायला नकोय ना? नाही म्हणजे तयारी काय काय करायची विसरली नाहीस ना? अगं आई, सगळं आठवतंय. हा, आता प्रश्न फक्त तोंड गोड करायचा आहे. अगं, एक चमचाभर साखर ठेवलीस हातावर तरी चालेल. ठीक आहे. बरं, चल ठेवू फोन. आणि मग थोड्या वेळाने जमलं तर करीन, नाहीतर मग येताना घरी येऊन जाईन. हो, तुला जमेल तसं. निशांतला माझ्यातर्फे शुभेच्छा दे आणि तुला सुद्धा शुभेच्छा. चल. अच्छा. काय म्हणत होती सुधाई? नाही, काही नाही. तू आज जा, मी 2 मिनिटात येते. बाबा, काय शोधताय? अहो, तुमची बॅग मी काल रात्रीच भरून ठेवली आहे. सगळं अगदी जागच्या जागी ठेवलंय. तुमची इलेक्ट्रॉनिक डायरी, फाईल्स, क्रेडिट कार्ड, सगळं. बरं, माझं लॅपटॉप कुठे असतं का? लॅपटॉप ऑफिसमध्येच. आई वापरायची ना, त्यामुळे तिच्याच कॅबिनमध्ये असेल. ओके. बरं, आणि काय काय ठेवलंस? आणि का काही राहिलंय का? राहिलंय म्हणजे अगं औषधं. ती विसरलेच. मग? पण असू देत, ती बॅगेत नकोत. मी एका पिशवीत घालून ड्रायव्हरकडेच देईन. का?
सांडतील ना. हो बरोबर आहे. चला. एक मिनिट काय? मला तुला ओवाळून देत. हम्म. पण हे सगळं का आणि कशाबद्दल? ही सुधायचीच आयडिया असणार. हो. हे सगळं असं चाललंय जसं मी एखादा दिग्विजय करायला चाललोय. हो मग चाललाच आहेस. चला नमस्कार करा. हे घे. नाही दे. हो देते. आता इकडे दे. काय झालं? एक मिनिट. आता काय करते हा? तुला जवळ घेतोय. सुर्वे, आपण जे काही मुद्दे मांडतोय त्याची नोंद तुम्ही करून घेताय ना? हं. तर यातच हवे असतील तर काही बदल करून तोच आपला फायनल प्रोग्राम म्हणून याच नाही तर पुढल्या प्रत्येक दौऱ्यात वापरायला काहीच हरकत नाही. भोळे, आपल्याकडे एखादा चित्रकार आहे का? चित्रकार? तो कशा करता? शेतकऱ्यांना आपण जी काही माहिती पुरवतो ती चांगल्या पद्धतीने पुरवता यावी म्हणून काही तक्ते, काही चार्ट्स तयार करावेत असं मला वाटतंय. मॅडम, एक बोलू का? जगन भाऊ, इथे मीटिंग सुरू आहे. नाही, तुम्ही तक्ते तयार करणार म्हटलं ते सांभाळायला मलाच लागणार आहेत, म्हणून म्हटलं एक बोलू का? बोला. त्या तक्त्यांना जर आपण प्लास्टिकचा कागद गुंडाळला तर बरं, नाही का? कशाला? तुझं आपलं उगीच काहीतरी आहे. हे बघा, ते काय म्हणतायत ते ऐकून तरी घेऊया आपण. बोला जगन भाऊ. मॅडम, त्या तक्त्यांवर धूळ बसते. प्लास्टिकचा कागद असला की आपल्याला पुसून घेता येते, शिवाय वाळवी लागण्याची भीती नाही. सुर्वे, लिहून घेताय ना? हो, ते घेतले ना तक्ते, प्लास्टिकमध्ये वगैरे घेतलं. मॅडम, सुर्वेंचं ड्रॉइंग फार चांगलं आहे. मला माहिती आहे म्हणजे काय की हे तक्ते बिकते करायचं काम जर ह्यानेच केलं तर. गप गप गप. इथे ऑफिसचं काम करता करता माझ्या नाकी नऊ आलेत आणि आता इथे चित्रकला करत बसू की काय? नाही नाही हो मॅडम. हे ऑफिसचंच काम आहे. नाही पण मॅडम, मी इथे टंकलेखक आहे, टायपिस्ट. कबूल आहे, पण याचे वेगळे पैसे दिले तर? बघितलंस सुर्वे, बघितलंस म्हणून मी तुझं नाव सुचवलं. आता मला सांग, हे काम जर कोणी बाहेरच्या माणसाने घेतलं तर तो माणूस पैसे घेणार की नाही? घेणार की नाही मॅडम? नाही नाही नको. अरे ते पैसे तुला मिळतील वेड्या. अरे नको मला. अरे बघ, आज काम करायचं आणि नंतर 5-6 महिन्यांनी पैसे मिळतात. नाही नाही नको नको मॅडम. नाही, हे बघा सुर्वे, तुम्हाला 15 दिवसांच्या आत पैसे मिळतील याची व्यवस्था मी करीन. किती? 15 दिवसात? बघा, म्हणजे आपल्याला भोळे 25 ते 30 तक्ते करायचे आहेत, त्यामुळे तर 100 रुपये प्रत्येकी याप्रमाणे. नाही जमणार मॅडम. अहो, ते पुठ्ठे, कागद, रंगबिंग या सगळ्यामध्ये अर्धे पैसे निघून जातील. जाऊ दे, नको नको भोळे, नको. ठीक आहे, 200 प्रमाणे देऊ. तुम्ही एक काम करा, 2000 रुपये ॲडव्हान्स घ्या, सगळं सामान आणा आणि तयारी करा. हवं तर जगन भाऊंना घेऊन जा तुमच्याबरोबर. सुर्वे, मग आज बसूया ना? झालं सत्यानाश. कसले होत आहेत तक्ते? काय म्हणताय तुम्ही? नाही हो मॅडम. अहो, ते तक्ते आणि रंग वगैरे याची लिस्ट काढायला ना, त्याला बसूया म्हणतोय तो. हे बघा सुर्वे, तुम्ही मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे जर झालं असेल यांचं तर मी एक गोष्ट बोलू का? बोला. काय मॅडम, की हे चार्ट्स किंवा तक्ते वगैरे राहू द्या बाजूला. म्हणजे काय मला असं सांगायचं आहे की जर याच्याऐवजी आपण जर एखादी फिल्म किंवा स्लाइड्स जर आपण केल्या तर म्हणजे कोणी एखादा माणूस जाईल आणि ते लोकांना दाखवू शकेल ना. अरे त्याला किती खर्च येतो काही कल्पना आहे का तुला? उगीच काहीतरी बोलायचं. ते 2 महिने पगार मिळायचा नाही, काहीतरी बोलायचं म्हणजे काय? पालव, सध्या तरी आपण तक्त्यांवर काम करूया, म्हणजे त्याचा किती उपयोग होतोय ते बघूया ना. आणि मग फिल्मसाठी आपण वेगळं बजेट पाठवूया, ते सँक्शन झालं तर बघूया ना पुढचं. ठीक आहे मॅडम, म्हणजे काय माझ्या मनात आलं म्हणून बोललो, म्हणजे मी कधी बघा म्हणजे. नाही, हरकत नाही. बरं, आता दौऱ्यावर तुम्ही येताय ना? हो, आपल्या नव्या चार्ट्स म्हणजे तक्त्यांसकट. नमस्कार. महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बरोबर गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ मी काम करतोय, पण आजच्या इतक्या आनंदाचा दिवस यापूर्वी कधीही आलेला मला आठवत नाही आहे. मध्यंतरी महाजन ग्रुपची शक्ल झाल्यानंतर आपण नेटाने चालवलेल्या जे 2 कंपन्या आहेत त्या आज ऊर्जित अवस्थेत आलेल्या आहेत. त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय परिश्रम केलेले असले
तरी सौ अनुष्का महाजन यांनी दाखवलेल्या चिकाटीबद्दल आणि जिद्दीबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज आपल्या नव्या तिसऱ्या कंपनीचे भावी संचालक सगळे आपण जमलेले आहोत. येत्या काही दिवसातच अनिशा इंडस्ट्रीज लवकरच अस्तित्वात येणार आहे. या कंपनीचे अध्यक्ष म्हणून श्रीयुत निशांत महाजन यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि आपला उत्साह वाढवणारी आहे. म्हणून श्रीयुत निशांत महाजन यांचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागतही करतो. अनिशा इंडस्ट्रीज मधल्या माझ्या जीवाभावाच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी आज पुन्हा या खुर्चीत बसू शकतो. गेल्या 7-8 वर्षात माझ्या पत्नीने अनुने खूप खस्ता खाल्ली. त्याच्या बळावरच आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. पण मी खरंच तुमचा मनपूर्वक आभारी आहे. मला वाटतं आपण मीटिंगला सुरुवात करूया. सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या अनिशा इंडस्ट्रीजचं नवीन प्रॉडक्ट मित्र हे अतिशय छान आहे. पण तरीही आपल्या कांदिवलीच्या प्लॅन बरोबर हे प्रोडक्शन न करता वडाळ्याच्या त्या रिकाम्या गोडाऊन्समध्ये ते प्रोडक्ट करणं, हा निर्णय मला जरा चुकीचा वाटतो. नाही म्हणजे असं करण्यात आपला काय फायदा असू शकतो? निशांत सर, आम्ही हा निर्णय व्यवस्थित विचार करून घेतलेला आहे. हा म्हणजे कांदिवलीला जरी आपली मोकळी जागा असली तरी त्यावर आपल्याला फॅक्टरीची बिल्डिंग उभी करावी लागेल. त्यामुळे बराच वेळ लागेल आणि खर्चही फार होईल. त्यामुळे आत्ता रिकामी गोडाऊन जी आहेत ती वापरण्यात तो आपला अपव्यय टाळता येईल असं मला वाटतं. ही कल्पना कोणाची? सर, कल्पना लाडसाहेबांची आहे, पण अर्थात आमच्या सर्वांच्या मते ही कल्पना अतिशय चांगली आहे. काय सर की रेल्वेनं कच्चा माल आपल्या गोडाऊन्सपर्यंत आणणं किंवा आपलं जे प्रॉडक्ट तयार होतं ते रेल्वेनं किंवा ट्रकने पाठवणं, यासाठी मला वाटतं सर कांदिवलीपेक्षा वडाळा हे अतिशय सोयीस्कर ठिकाण आहे. कारण वडाळ्याच्या गोडाऊन्सपासून रेल्वे यार्ड अगदी जवळ आहे. काय लाडसाहेब? सर, शिवाय वडाळ्याची दोन्ही गोडाऊन्स रिकामी आहेत आणि गोडाऊन्स ज्या इमारतीमध्ये आहेत त्या इमारती जरी जुन्या असल्या तरी त्या चांगल्या पक्क्या आहेत. शिवाय आपली प्रॉडक्ट्स आणि त्याचं प्रोडक्शन वाढतंय असं लक्षात आल्यानंतर वडाळ्याची गोडाऊन्स आपल्याला कांदिवलीला हलवता येतील. म्हणजे हा निर्णय सोयीचाही आणि स्वस्तातलाही आहे. ठीक आहे, मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच असेल तर मी तरी काय. नाही तसं नाही निशांत सर. ठीक आहे, आज आपण इथे समारंभपूर्वक तुमच्या सह्या घेण्यासाठी आलो. ते काम आधी करूया. कर्वे. येस सर, प्लीज.